गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आज आपण काव्यगंध या पुस्तकामधील कल्पना दुधाळ यांच्या कवितांचा अभ्यास करणार आहोत. कल्पना दुधाळ यांच्या कवितांचा अभ्यास करण्याआधी कल्पना दुधाळ यांचा थोडक्यात परिचय आणि त्यांच्या 5 ज्या कविता आहेत त्या 5 कवितांची ओळख मी तुम्हाला करून देणार आहे. थोडक्यात त्या कविता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण त्या कवितांचा आशय समजून घेणार आहोत. कल्पना दुधाळ यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1976 मध्ये झाला. नव्वदोत्तर कालखंडातील म्हणजे 1990 नंतरच्या कालखंडातील महत्त्वाच्या कवयित्री. शेती आणि गावगाड्याच्या पडझडीचे कवितेतून चित्र. सीझर कर म्हणते माती 2010 साली हा कविता संग्रह आला. त्याचबरोबर धग असतेच आसपास 2016 असे 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत. या कविता संग्रहांना महाराष्ट्र फाउंडेशन, बहिणाबाई चौधरी साहित्य पुरस्कार, शीला सिद्धांतकार स्मृती सन्मान, धम्मपाल रत्नाकर काव्य पुरस्कार इत्यादी प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मुंबई, सोलापूर आणि जळगाव येथील विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात कवितांचा समावेश आहे. दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि येथील साहित्य अकादमीच्या विविध वाङ्मयविषयक उपक्रमात त्यांचा सहभाग आहे. अनेक कवितांचा हिंदी आणि इंग्रजी भाषेत अनुवाद. शेतीशी प्रत्यक्ष संबंध असणारी कवयित्री. सध्या बोरीभडक, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथे वास्तव्यास आहे. अशा ह्या कल्पना दुधाळ यांचा आपण थोडक्यात परिचय बघितला. त्यानंतर आपल्याला ज्या त्यांच्या 5 कविता शिकायच्या आहेत त्यापैकी पहिली कविता आहे बाय आणि गाय. कवितेचं नाव आहे बाय आणि गाय. त्या कवितेत काय म्हणतात बघा. शेवटलेल्या विळ्याने मी दुसऱ्याच्या बांधाचं भाराभर गवत कापलं तेव्हा मालकानं विळा हिसकावून नेलं सगळं गवत उचलून, माझ्या गाईच्या दावणीला काडीसुद्धा न ठेवता. मी गाय गवतात नेऊन बांधली तर रान तुडवतंय म्हणत हाकलून लावलं सगळ्यांनी. मग मी गाईलाच घेतलं माझ्या तोडून, व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करू म्हणून. पण तिनं मला दावं तोडून पळूच दिलं नाही. खुंटीभोवती फिरून फिरून खड्डेच खड्डे पडले आणि रवंताबरोबर दातही विखळून गेले. मी पाहिली वाट कुणीतरी येईल म्हणून, पण ही तर बिनपाण्याची विहीर. कुणी साधं डोकावलं नाही, हिसका देण्याएवढं बळही राहिलं नाही. तोंडाला फेस आला तेव्हा ती म्हणाली, बाय ग, तू काय न मी काय. जन्मभर दावणीला बांधलेलो. शरीरातून शरीर बाहेर पडलं आणि रुजव्याची माती नापीक झाली की पडिकात कुणी फिरकत नाही. चढणीची आडवाट उरकत नाही. 33 कोटी देव माझ्यात तरी ओढून टाकलं जातं कावळ्या कुत्र्यांच्या हवाली करून. तू तर बेवारशी. पंचनामा पोस्टमॉर्टम होऊन विद्युत दाहिनीत ढकलेपर्यंत तुला लढावंच लागेल या व्यवस्थेत. चिकटलेल्या रक्तपिपासू गोचिड आणि घोगवणाऱ्या गोमाशा चुकवत काळीज फुटेपर्यंत मी धावतेच आहे कित्येक शतकापासून. अशी ही कल्पना दुधाळ यांची बाय आणि गाय ही कविता आहे आणि त्या कवितेचा आशय आपण बघणार आहोत. त्या कवितेच्या आशयामध्ये ह्या कल्पना दुधाळ म्हणतात की बाय आणि गाय यामधलं साम्य या कवितेमध्ये कल्पना दुधाळ यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या जागतिकीकरणात शेती, भाती, गावगाडा आणि खेड्यापाड्यातील माणसाच्या नातेसंबंधावर दूरगामी परिणाम झालेला आहे आणि तो परिणाम या कवितेतून मांडण्याचं काम या कवयित्रीने केलेलं आहे. शेतीचा शोध कृषी परंपरेतल्या स्त्रीने लावला. ज्या वेळी शेती अडचणीत आली, शेतकरी अडचणींना घेरला गेला, अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या कुटुंबातली स्त्री धीरोदात्तपणे ठामपणे पाय रोवून उभी राहिली. चिवटपणे झुंजत राहिली. तिने हार मानली नाही.
मराठी साहित्यात तिच्या या चिवटपणाचे दर्शन अपवादानेच घडते. जे घडते ते पुरुष लेखकाच्या नजरेतून घडते. कवितेत तर बहिणाबाई चौधरींचा अपवाद वगळता असे चित्रण सहसा झाल्याचे दिसत नाही. खानदेशी बोलीचा वापर करून बहिणाबाईंनी आपले भावविश्व आणि तत्कालीन वास्तव कवितेच्या माध्यमातून मांडले. त्यानंतर लिहिली गेलेली शेतीची कविता प्रामुख्याने पुरुष कवींनी लिहिलेली आहे. 1990 नंतरच्या कालखंडात तर शेतीच्या प्रश्नाविषयी कविता मोठ्या प्रमाणात लिहिली गेली. शेतकऱ्यांच्या कुटुंबातले घरातले भोग सहन करत त्याच्याशी संघर्ष करीत जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातल्या तरुण पिढीने ही कविता लिहिली. तिच्यात विविधता होती, अनुभवाची अस्सलता होती. मात्र या काळात कल्पना दुधाळ यांचा अपवाद वगळता शेतकऱ्याच्या घरातल्या स्त्रीचे भावविश्व, तिचे प्रश्न, तिचा संघर्ष तिच्या शब्दात मराठी कवितेत आलेला नाही. तो अधोरेखित करण्याचे काम कल्पना दुधाळ यांनी केले आहे. आज मराठीत ज्या प्रकारची कविता स्त्रियांकडून लिहिली जाते त्या कवितेशी कोणत्याही अर्थाने या कवितेचा सांधा जुळत नाही. स्त्री पुरुष भेदाचा परीघ ओलांडून ही कविता खेड्यापाड्यातल्या शेती संस्कृतीतल्या माणसाच्या दुःखांना कवेत घेते. शेती आणि गावगाड्या ही या कवितेची दोन प्रमुख केंद्रे आहेत. इथली सर्व प्रकारची व्यवस्था शेतकऱ्याला कशी नागवते याचे विदारक वास्तव ही कविता मांडते. शोषणाला नकार